सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघातातील निधनाच्या वृत्तानंतर बुलढाण्यात शोककळा पसरली असून बुलढाणा अर्बनचे सर्व राधेश्याम चांडक यांनी अत्यंत भावनिक शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ही बातमी ऐकल्यावर क्षणभर विश्वासच बसला नाही। महाराष्ट्राने एक अचूक व वेळेवर निर्णय घेणारा नेता गमावला आहे, असे चांडक म्हणाले। अजितदादांशी असलेल्या दीर्घ सहवासाचा उल्लेख करताना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला। माझा आणि अजितदादांचा सतत संपर्क होता। सहकार, साखर कारखाने, नगरपालिका निवडणुकीदरम्यान आणि अनेकदा चर्चा व्हायची, असे त्यांनी सांगितले। एक प्रसंग सांगताना ते म्हणाले, एकदा दादांचा हेलिकॉप्टर बिघाडामुळे अजितदादा तब्बल 5 तास सहकार शाळेत थांबले होते। साधेपणा आणि माणुसकी हेच त्यांचे मोठे वैशिष्ट्य होते। 4 दिवसांपूर्वीच फोनवर संवाद झाल्याचेही त्यांनी नमूद केले। मुंबईला भेटायला बोलावले होते, अशा क्षणी हे घडावे हे अतिशय वेदनादायक आहे, असे ते म्हणाले। अजितदादांसारखा नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे कठीण आहे, अशा शब्दात चांडक कुटुंबीय व बुलढाणा अर्बन परिवाराकडून त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। सिटी न्यूज। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय अजितदादा यांचे आज एका अपघातामध्ये दुःखद निधन झाले। खरं तर या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाही। महाराष्ट्रामध्ये परत असा नेते होणे शक्य नाही। हजरजबाबी, अचूक निर्णय, वेळेवर निर्णय घेणे ही त्यांची एक प्रकारची शैली होती। त्यांचा माझा बऱ्याच वेळा संबंध आला। यापूर्वी ते शाळेमध्ये 2दा हेलिकॉप्टरने आले। एकदा शाळेमध्ये हेलिकॉप्टर बिघडलं, 5 तास शाळेमध्ये राहिले ते, आणि नंतर मग शेवटी हेलिकॉप्टर दुरुस्त झाल्यामुळे ते बाय रोड इथून अमरावती जिल्ह्यामध्ये गेले। 4 दिवसापूर्वी त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं। जळगाव खान्देश येथील राष्ट्रवादीचे कार्यालय आहे, या कार्यालयाच्या संदर्भात काही कायदेशीर अडचणी आहेत। ती जागा बुलढाणाकडे मॉर्गेज आहे, ती जागा रिलीज करण्याबाबतीमध्ये आणि काही पैसे भरण्याबाबतीमध्ये चर्चा झाली होती। आणि त्यांनी सांगितलं सुद्धा होतं मला की 8 दिवसामध्ये आपण मुंबईला या, आपण त्या जागेचा प्रश्न सोडू। नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा बुलढाण्याशी त्यांचं भेटणं झालं आणि 8-15 दिवसामध्ये त्यांचा माझा संपर्क कुठल्या न कुठल्या साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये व्हायचा। जे काही घडलं अतिशय दुःखद घडलं। एवढी मोठी पोकळी परत भरून निघणं फार कठीण आहे। मी आमचा बुलढाणा परिवार, चांडक परिवारातर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो। बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।